गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो. तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? खूप सुंदर दिवस. असा दिवस रेअरली भेटतो. रेअरली म्हणजे संधी जेव्हा भेटते त्याचं सोनं करणं खूप आवश्यक आहे. आपली काय वार्ता झाली होती? आपण काल काय समजायचा प्रयत्न केला, काय काय मी बोललो होतो हे तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला नक्की गोष्टी कळल्या असतील. ट्रेडिंग अशा प्रकारची होते, ह्याला बोलतात सायकोलॉजिकल ट्रेडिंग. अदरवाईज मी ट्रेडिंग करणार नाही. काल आपली काय वार्ता झाली की मार्केटने लेवल टेस्ट केली पाहिजे, खालची तर वरची. आणि तुम्ही बघा तर आपली खालची ट्रेंड मी सांगितली होती काल तुम्हाला लोकांना की मी काढत नाहीये. का काढत नाहीये? कारण का लेवल्स आर इम्पॉर्टन्स. कुठे काय लेवल दिसतात त्या खूप इम्पॉर्टंट असतील. मी तुम्हाला सांगितलं 350च्या वरती काहीतरी करेन. मार्केटने रिजेक्शन घेऊन इकडनंच रॅली चालू केली. तुम्ही जर माझा व्हॉट्सअप ग्रुप चेक कराल फॅमिलीचा, हा माझा फॅमिली ग्रुप आहे, मी सांगितले वेट फॉर द रिजेक्शन फ्रॉम डाऊन साइड, लेट मार्केट टेक सपोर्ट, देन मार्केट विल गिव्ह रॅली. म्हणजे काय की लेट मार्केट टेक सपोर्ट देन विल टेक अ रॅली. आणि मार्केटने सुंदर रॅली दिली. 200 पासून लगभग तरी ना 400 450 दिली, म्हणजे 200 पॉईंटची रॅली एका दिवसामध्ये निफ्टीची, म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. सेन्सेक्सनी तर आज कमालच केली, एक्सपायरी धमाल केली, धमाल केली. सगळ्यांना पहिलं बसवलं, नंतर घेऊन गेला. बघा सायकोलॉजी काय बोलते आपली माहिती काय? तुम्ही जेव्हा सगळं एम पॅटर्न बघताना, एम पॅटर्न बघताना हा पण विचार केला की समोर एक सपोर्ट पण बनलेला आहे. मार्केट खूप दिवसापासून रेंज मध्ये आहे. जर ही रेंज तोडत आहे मार्केट, तर मार्केट इकडनं बाउन्स करण्याचे चान्सेस आहेत. याला बोलतात सायकोलॉजिकल ट्रेडिंग. मी क्लिअर कट बोललोय की खालनं बघा 10च्या नंतर काय करायचं, अदरवाईज ट्रेड करू नका. 9:30 वाजता मी चेक माय येस्टरडेज व्हिडिओ इज बिहेविंग सेम. मी काय बोललोय, मार्केट खाली येऊन असं टेस्ट करून जाऊ दे. दिस इज द सेटअप फॉर द डे, अदरवाईज आय एम नॉट गोइंग टू ट्रेड. क्लिअर कट सांगितलंय बघा, क्लिअर कट. मार्केटनी अशी एक रॅली केली पाहिजे आणि मार्केटनी सेम त्याचप्रमाणे रॅली केली. 5 मिनिटाच्या आठवते येऊया. मार्केटनी सेम तशीच रॅली केली बघा. म्हणजे सकाळी 9:30 वाजता ह्या कॅन्डलला मी सांगितलं की मार्केट सपोर्ट घेऊन जाणार आणि गेला. हा अभ्यास आहे. अभ्यासापेक्षा हा एक्सपिरियन्स आहे, जो तुम्हाला कुठे ना कुठेतरी घ्यावा लागणार. माझ्या माध्यमातून घ्या, स्वतः शिका, युट्यूब बघा, काही करा, पण नॉलेज घ्या. उगाच फक्त कॉल पुट करत तुमचा कॅपिटल खराब करू नका. आणि नंतर बोलू नका की आयुष्य आमचं खराबच आहे, माझं नशीबच खराब आहे. दोष जे देतात ना ते काही करू शकत नाहीत, तेव्हाच ते स्वतःला दोष देतात. आणि मेहनत करणारा माणूस तो कितीही अडचणीत असू दे, तो आपलं शिखर नक्कीच गाठणार. कारण का त्याला माहिती आहे त्याला कुठेपर्यंत जायचंय आणि त्यासाठी त्याला लागणारी मेहनत तो करतो. आपण काय करतो, मी घेतला मी काढला, मी घेतला मी काढला, असं नाही होत ना. क्लिअर कट. त्यानंतर तुम्ही जर मार्केटची रॅली बघाल, मी सेन्सेक्स मध्ये पण सांगितले की मार्केट इथपर्यंत ते आलं पाहिजे, त्यानंतर मार्केटने एक बाउन्स दिला तर मजा येईल. किंवा ही ग्रीन कॅन्डल, मी सगळे विषय वारंवार सांगतो, अदरवाईज ट्रेडिंग करणार नाही. मी सांगितलं नॉन ट्रेडिंग झोन आहे. जर तुम्हाला खालच्या बाजूला खेळायचे तर ही बाजू तुटून मार्केट ह्या लेवल पर्यंत येईल किंवा साइडच असेल, कारण मार्केट एक रेंज बनवते. आणि त्यानंतर मार्केटने रेंज दिली, तोडली, विशेष संपवला. त्यानंतर मी खूप काही गोष्टी सांगितल्या. फ्लॅग अँड पुल पॅटर्न म्हणते पॅरलल झोन चाललेला आहे. म्हणजे ह्या दिवशी काय होतं, पॅरलल झोनच्या दिवशी तुम्ही जर बघाल ना, मार्केट वर खाली वर खाली वर खाली करत आहे. याच्याने काय होतं माहिती आहे, तुमचा प्रीमियम डिकेचा विषय हर वेळा राहतोच. होतं काय, तुम्ही इथे घाल इथे काढाल, इथे घाल इथे काढाल, प्रीमियम डिके होतो. तुम्ही जर बघितलं असाल तर खूप वेळा आज तुम्हाला झटके लागले असतील. मग असे ट्रेडिंग नाही. त्यानंतर हाऊ इज अ जोश, सरळ 82चा 82 कॉल 300 वर डायरेक्टली 500, विशेष नाहीये. ह्या मुवमेंट पकडण्यासाठी तुम्हाला सक्षम होणं जरुरी आहे. सक्षम पेक्षा तुम्हाला थांबणं जरुरी आहे. पेशन्स आणि डिसिप्लिन असणं जरुरी आहे. ट्रेडिंग फक्त कॅन्डल लिहून चालत नाही, सायकोलॉजिकल ट्रेडिंग लागते. त्यापाठी तुमची मानसिकता लागते. फक्त घाई गडबड करून या धांदळपणा करून फक्त घ्यायचं नाही होत आहे. क्लिअर कट डब्ल्यू पॅटर्न आहे आणि विषय खोल आहे चांगला. बघा तुम्हाला जर अभ्यास बघायचा आहे तर इथे पण तुम्हाला दाखवतो मी. मार्केटनी बरोबर आपल्या लेवलला टेस्ट करून गेले, मार्केट बरोबर इथे आपल्या लेवलला टेस्ट करून गेलेत आणि आपल्या लेवललाच बंद झाले. या लेवल जे लागले आहेत
त्या अशाच नाही आल्यात, काहीतरी एक्सपिरियन्समुळे आल्यात, कधी वर कधी खाली, 20-30 पॉईंट वर खाली, पण त्या लेवलला चालल्यात. या लेवल्स तुम्ही काढायला शिका. आता वेळ आलेली आहे, जानेवारी संपलेला आहे, 11 महिने आपल्याकडे आहेत. डिसेंबर 2000 गाजवायचा असेल, डिसेंबर पर्यंत आपल्याला काहीतरी करून दाखवायचं असेल या वर्षी, तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि जितकं होईल तिकडनं माझ्याकडनं घेण्याचा प्रयत्न करा. तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्कीच विचारा. ठीक आहे. आता उद्याचं मार्केट जे शुक्रवारचं मार्केट आहे, आता बघा निफ्टी संपलं, सेन्सेक्स संपलं, एक्सपायरी सगळं संपलं, मंथली विकली सगळं संपलं. आता बघा आता फेब्रुवारीसाठी तयार व्हायचंय. ओके, पण त्या अगोदर तुम्हाला मी काल पण बोललो की व्होलेटाईल असणार मार्केट आहे. मार्केट एका साईडला चालू दे, त्यानंतर कळेल. मार्केट बघा इकडनं इथे, इकडनं इकडे, आता इकडनं इकडे जात आहे का, त्यासाठी तुला 15 मिनिटाच्या चार्टवरती येऊन बघायला लागेल नक्की मार्केट करायचा काय प्रयत्न करताय. ओके, मी अजूनही माझ्या मतावरती ठाम आहे. मार्केटला जर वरती यायचं, मार्केटला ही लेवल तोडणं जरुरी आहे, जी आहे 490 ते 500 ची लेवल. बघा मार्केटने एक जो लोअर हाय आहे, लोअर हाय आणि एक लोअर लो असतो, बरोबर आहे, तो लोअर लो तोडला नाहीये. ठीक आहे, आणि तो हाय पण तोडला, म्हणजे मार्केट अजूनही साईडवेज आहे. ही रॅली जी आहे ती योग्य आहे आणि ती झालीच पाहिजे होती. ठीक आहे, त्याप्रमाणे जर मार्केट आता 500 ची लेवल तोडून सस्टेन करताय तर मार्केट नक्कीच ही लेवल तोडते, म्हणजे मार्केटमध्ये एक रिव्हर्सल ट्रेड येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, एका तासाच्या चार्टवरती आपण जातो आणि बघतोय तर इथे मोठा डब्ल्यू जो बनतोय, तर मार्केटला इथपर्यंत येणं सवय. कुठली लेवल आहे, 850 ची. आणि जर 850 ची लेवल मार्केटने क्रॉस केली आणि 1 तारखेचा फेब्रुवारी ह्या रविवारचा जो बजेट सेशन आहे, ठीक आहे, खास करून तर तुम्हाला हे दाखवायचं मला स्टॉक मार्केट ट्रेडिंग टाइम फॉर 1 फेब्रुवारी, या वेळेला पहिल्यांदा संडेला मार्केट चालू आहे. रेग्युलर टाइमवर चालू आहे कारण बजेट आहे, बजेटमुळे मार्केट चालू राहणार आहे. तर तुम्हाला एक याच्यातली आतमध्ये सायकोलॉजिकल गोष्ट सांगतो. काय होतं माहितीये का, मोस्टली जे ऑफिसर ट्रेड करणारे लोक आहेत, तर संडेला घरी असतात, काय करणार माहितीये का, उघडून बसणार कम्प्युटर. आज संडे आहे आणि मला ऑफिसमध्ये काय करायला भेटत नाही, मी 1-2 लॉट घेऊन काम करतोय, आज मी 10 लॉट घेणार, आज मी 100 लॉट घेणार, आज मी बरोबर अनालाइज करणार, आज मी कम्प्युटर लावणार. नाही चालणार. बजेटच्या दिवशी ट्रेडिंग करू नका. अनुभव माझा एक्सपिरियन्स सांगतो, एक न्यूज वरती एक न्यूज खाली आणि मार्केट एवढं व्होलाटाईल असतं ना की तुम्हाला कुठेही सोडणार नाही, वर खाली करेल. 1 तारखेचा पगार तुम्ही असाल ना, तो त्या दिवशी संपल. लिहून घ्या, करू नका ट्रेडिंग. शाणे असाल तर नका करू. माझं जर ऐकत असाल, पटत असेल तुम्हाला, तर खरंच ट्रेडिंग करू नका. कमी 1 हफ्ता ट्रेडिंग करायची नाहीये, कारण का मार्केटला एक दिशा पकडू दे. मी तुम्हाला व्हिडिओच्या द्वारा तुम्हाला लेवल सांगत जाईल, पण मी स्वतः पण ट्रेडिंग करणार नाहीये. का, कारण का माहिती आहे व्हॉलेटाईल आहे. शॉर्ट भेटला तर जाईन, एक स्कॅल्पिंग ट्रेड करेन, पण बसून राहणार नाहीये. कारण का मला माहिती आहे बजेट सेशन मध्ये ज्या पण गोष्टी घडतात त्या यायला बाहेर, या मार्च सेटलमेंट पर्यंत, ज्या 1 मार्च पर्यंत ज्या गोष्टी होतात, मार्च नंतर तुम्हाला एक्झॅक्टली मजा येईल गेम खेळण्यामध्ये. ठीक आहे, त्यामुळे जास्त पाण्यामध्ये उतरायचा प्रयत्न करू नका. पाणी किती खोल तुम्हाला माहिती नाहीये, त्यामुळे बिगनर्स ती जरा सावधान. ठीक आहे, 1 तासाचा चार्ट झाला. आता डेलीचा चार्ट बघूया. डेलीच्या चार्ट वरती मार्केटनी ही जी लेवल होती, काल आपण डिस्कस करत होतो, ती लेवल तोडून जर बघाल ना तर तुम्हाला एक्झॅक्टली कळेल. हे बघा, एक्झॅक्टली कळेल. बाईंग 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 बाईंग, सेलिंग तर आली, पण या 3 कॅन्डलनी कळलं. काल तुम्हाला हा पण विषय सांगितलेला मी की एक ग्रीन कॅन्डल आली की दुसरी येते, तिसरी स्वाभाविक काय येणे, भले ती रेड असेल पण ती वरच्या साईडलाच होईल. खूप क्लिअर कट काल व्हिडिओ मध्ये बोललेलो मी, आणि तुम्ही ऐकलं असाल या पुन्हा तुम्ही परत जाऊन बघा. काल विषय हा मी नक्कीच मांडलेला. सायकोलॉजिकल ट्रेडिंग आहे, 1 2 3, विशेष नाहीये. बॉटम 1 2 3 बाईंग येणारच. ठीक आहे, मग आता बघा जेव्हा बाईंग आलेली आहे, तर आता मदर कॅन्डल जी आपली आहे ना, ती मोस्टली ही आहे. आता हिला या लेवल तोडून ह्या लेवलमध्ये एंट्री करायला पाहिजे. कुठली लेवल आहे, लगभग 580 ची लेवल आहे, 580 ची लेवल आहे. ठीक आहे, हा जो सपोर्ट आहे वीकचा, त्याच्यावरती मार्केट सस्टेन झालेला आहे. आज क्लोजिंग दिले म्हणजे सस्टेन झालंय.
उद्या पण बघतोय मार्केट याच्यावरती क्लोजिंग देण्याची प्रयत्न करेल किंवा इथे एक छोटीशी रेड कॅन्डल बनवेल आणि इथे सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे काय झालंय, मार्केटनी 25,000 वरती सपोर्ट घेतलाय, या किंवा मी असं बोलेन मार्केटनी 300 275 वरती 250 वरती सपोर्ट घेतलेला आहे आणि मार्केटचा आता प्रवास ह्या साईडला चालू आहे. करेक्शन येणं जरूर आहे, करेक्शन आलेलं आहे आणि आता मोठी मुवमेंटची अपेक्षा आहे. फक्त आता बजेटमध्ये काय होतंय हे खूप इम्पॉर्टंट आहे. रविवारी तुम्हाला माहिती आहे की मी आपला बॅच जो B8 बॅच आहे, B8 बॅच आहे तो फेब्रुवारीमध्ये 1 तारखेला चालू होतोय, कारण का दिवस चांगला 1 तारीख आहे, त्यामुळे बजेट सेशन आहे. त्यामुळे मी हा जानेवारीचा सेशन जो होता मी जरा डिले करून फेब्रुवारीला चालू केलेला आहे. पुरा बॅच सज्ज आहे. 8 तारखेला आहे बघा, 13 लोक झालेली आहेत. मी जास्त लोक घेत नाही, तुम्हाला माहिती आहे 10 ते 12 लोक, जास्त एंट्री नाही, कारण का त्यांना समजवता येतं मला. ओके, तर आता येऊया आपल्या कॉन्सेप्ट वरती समजण्याचा, की एक्झॅक्टली मार्केटनी आता कुठल्या गोष्टीला समजलं पाहिजे. मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं की न्यूज वर ट्रेडिंग करत नाही. न्यूज वर ट्रेडिंग करू नका, न्यूजच्या अपोजिट ट्रेडिंग कराल तर जास्त फायदा होतो. हा माझा एक्सपिरियन्स आहे, बाकी तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स घेऊ शकता. बघा, सगळ्यांना ट्रेडिंग करण्याची जी ताकद असते, या दृष्टिकोन असतो तो वेगळा असतो. कोणाला कॉल दिसतो, कोणाला पुट दिसतो, ठीक आहे, त्याप्रमाणे तुम्ही ट्रेडिंग करा. मी सांगतोय म्हणून करू नका, नाही तर उद्या तुम्हाला असं होईल की अरे तुम्ही बोललात म्हणून आम्ही न्यूज अगेन्स्ट ट्रेडिंग केली, आम्हाला नुकसान झालं. बघा, इथे नुकसान या प्रॉफिट नाही, इथे फक्त नॉलेज देण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी मी आलेलो आहे. ओके, अशी पण गोष्टी नाही की मी तुम्हाला पूर्ण ज्ञान देतोय, कारण का 5-10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पूर्ण ज्ञान देऊ शकत नाही. 7-8 महिन्याचा पण मला कमी पडतात समजवायला स्टॉक मार्केटला सेशन्स मध्ये. त्यामुळे विषय खूप खोल आहे आणि त्यासाठी तुम्हाला पाण्यामध्ये खोलमध्ये उतरावं लागेल, तरच तुम्ही या विषयाला हाताळा. नाहीतर रामकृष्ण हरी, राम राम ठोका आणि स्टॉक मार्केट बंद करा, दुसरं काहीतरी व्यवसाय चालू करा. मी जरा चुकीचं बोललोय, पण मी बरोबर बोललोय, कारण का कॅपिटल तुमचा, पैसा तुमचा आहे, तो मेहनतीचा आहे. कोण तुम्हाला घरी बोलत नाही येऊन की 10,000 घे आणि आज खेळ, कोण नाही बोलणार. आणि जर कोणी दिले ना तर दुसऱ्या दिवशी तुमच्या दारात उभा राहील आणि बोलेल मला 11,000 दे इंटरेस्ट सकट. कोण कोणाचं नाही आहे इथे. त्यामुळे स्वतः जर काय करायचं गोष्टी असेल, तुम्हाला सक्षम बनायचं असेल तर स्वतःवरती मेहनत करा. मेन तर खूप काही गोष्टी सायकोलॉजीवरती डिपेंड आहेत. म्हणजे सर्वात प्रथम तर राग आवरणं शिका. मोठ्या छोट्या गोष्टीमध्ये अडकायचा प्रयत्न करू नका. माइंड फ्री ठेवा, कारण का हा जो आहे ना माइंड गेम आहे. जेवढं तुमचं डोकं फ्री राहील ना, तुमचे विचार डोक्यामध्ये नसतील ना, तेवढंच. तुम्ही जर असा विचार केला की मी एका वर्षामध्ये स्टॉक मार्केटमध्ये लखपती करोडपती बनेन, तर असं होत नाही, असं होत नाही. माझा प्रवास पण खूप वर्षानंतर, खूप खिचा खाल्ल्यानंतर इथपर्यंत पोहोचलाय. जेवढे पण मोठे ट्रेडर्स आहेत ते सगळे आईच्या पोटात शिकून आले नाहीयेत. त्यांनी इथेच बाजी मारलेली आहे, इथेच हरलेत, इथेच जिंकलेत आणि इथेच उभे राहिलेत. त्यामुळे हाच पिच आहे, हाच ग्राउंड आहे आणि रोज रोज बघितलं तर त्याला आपण होम ग्राउंड असं बोलतो. मग या होम ग्राउंड वरती तुम्हाला उतरायचं असेल ना, तर तुम्हाला रोज उतरावं लागेल. मी असं बोलत नाही की रोज ट्रेडिंग करावं लागेल, नाही, पण रोज तर नॉलेज घेऊ शकता ना, अभ्यास करू शकता ना. मी रात्री जेव्हा स्टार्टिंगला मी 2-4 वाजेपर्यंत अभ्यास करायचो रात्रीचा, हर एक विषयाला घ्यायचो गंभीरतेने, कारण काहीतरी बनायचं होतं. तसं तुम्हाला पण जर करायचं असेल, नक्कीच तुमचं स्वागत आहे माझ्या बॅच मध्ये. नवीन येणाऱ्या बॅच मध्ये तुम्हाला नक्कीच सांगेन. आत्ताच्या बॅच मध्ये पण तुम्हाला जर जॉईन तुम्ही मला इन्क्वायरी करू शकता. जेवढी होईल तुमची तेवढी मदत करायला तयार आहे. फक्त तुमची तयारी पाहिजे, मनाची आणि जिद्द पाहिजे, बस. ओके, तर आता आपल्या ज्या लेवल्स आहेत ना ते जरा वरती आले आहेत असं समजूया. आता बघा, आपल्या लेवल जे आहेत ना ते वरती आले आहेत. आपली आता ही सपोर्ट लेवल आहे आणि ही रेसिस्टन्स लेवल आहे. ओके, मार्केटमध्ये जर मार्केट ह्याच्यावरती पण सस्टेन होत आहे तर पटकन तुम्हाला 480च्या वरती डायरेक्टली तुम्हाला 700, लगभग 630 पर्यंत टार्गेट बघायला भेटतील, जर 480ची लेवल तोडली तर. नाही तर मार्केट काय करेल, एक छोटासा रेड कॅन्डल बनवायचा प्रयत्न करेल, मार्केट इथे स्टेबल होण्याचा प्रयत्न करेल उद्या दिवशी. आणि उद्या आपला व्हिडिओ बनणार नाही शुक्रवार असल्यामुळे, डायरेक्टली रविवारी बनेल. का रविवारी बनेल, कारण का बजेटमध्ये पण काही गोष्टी तुम्हाला समजतील. चांगला दिवस आहे सोमवारी ट्रेड आणि मंगळवारी ट्रेड करण्यासाठी, खूप चांगला दिवस होईल. चांगला व्हिडिओ बनेल, तो नक्कीच व्हिडिओ बघा तुम्ही, ठीक आहे. तर उद्या दिवस कृपया कोणी ट्रेडिंग करू नका.
छोटं या मोठं लॉट्स घेऊन काही करू नका. मार्केट पलटे तर पळू दे, कारण मार्केट पळेल पण आणि पटकन आपटेल पण. वारंवार तुम्हाला मी सांगतो, याचं कारण एक्सपिरियन्स आहे. बाकी तुम्ही तुमच्याप्रमाणे ट्रेडिंग करू शकता. ओके, तर येणारा दिवस तुमचा सुखाचा जावो. उद्या ग्रीन मध्ये क्लोजिंग हो ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. बी पॉझिटिव्ह. जय हिंद, जय महाराष्ट्र.